नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी म्हणजेच की वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी सर्वात प्रभावशाली आहे ते आत्ताच झालेल्या एक सर्वेक्षणामध्ये दिसून आलेलं आहे. जर लिंबू पाणी बनवण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहित असेल तरच तुमचे वजन लिंबू पाण्याने झपाट्याने घटेल. बरेच ठिकाणी मला असं ऐकायला भेटतं की मी पुष्कळ दिवसपर्यंत लिंबू पाणी प्यायले पण माझे वजन अजिबात घटलं नाही. तुम्ही जे लिंबू पाणी बनवताना ते एकदम चुकीच्या पद्धतीने बनवता. वजन घटवण्यासाठी जे लिंबू पाणी बनवायचं असतं ना त्याची पद्धत वेगळी आहे. जर लिंबू पाणी बनवण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहित असेल तरच तुमचे वजन झपाट्याने एकदम फास्ट वजन कमी होईल. लिंबू पाणी बनवण्याची मी सांगते ती नवीन पद्धत कोणती आहे, कशी बनवायची, किती प्रमाणात बनवायचे, केव्हा घ्यायचं आहे लिंबू पाणी, हे सर्व खूपच महत्वाचं आहे बरं का. आणि हे मी ह्या व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला सांगणार आहे. आणि म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि माझ्या चॅनलवर नवे असाल तर प्लीज 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 सबस्क्राईब आत्ताच करून द्या. आणि व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडेल आणि लाईक पण करून द्या. तुम्ही जी लिंबू पाणी बनवताना ती पद्धत एकदम चुकीची आहे आणि म्हणूनच तुमचे वजन कमी होत नाही. मी दाखवेन त्या पद्धतीने तुम्ही जर लिंबू पाणी बनवशाल ना तर तुमचे वजन 100% इतकं झपाट्याने घटेल की तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. शरीरामध्ये वाढीपेक्षा जास्त प्रमाणात चरबी साठून राहिली तर त्याला आपण लठ्ठपणा किंवा वजन वाढले असे म्हणतो. शरीरामध्ये वाढलेली अतिरिक्त चरबी पूर्णपणे कमी करण्यासाठी लिंबू पाणी खूपच उपयुक्त ठरतं. पण लिंबू पाणी बनवताना आपण एक चूक करतो. लिंबाचा जो महत्वाचा भाग आहे मधला आणि हा बाहेरचा वजन कमी करण्यासाठी तोच भाग आपण फेकून देतो आणि लिंबूचा फक्त रसच घेतो. हे आपण चुकीचं करतो. परंतु वजन उतरवण्यासाठी लिंबाच्या रसपेक्षा लिंबाचे साल 10 पटीने गुणकारी आहे. याच्या सालीमध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात आहे. लिंबाच्या रसापेक्षा जास्त विटामिन सी लिंबाच्या मधल्या भागामध्ये आणि सालीमध्ये आहे. या मधल्या गर मध्ये आणि सालीमध्ये थायमिन असतं, लायबोपोरिन असतं, नियासिन असतं, विटामिन B6 असतं, विटामिन ई भरपूर प्रमाणात याच्यामध्ये असतं. त्यामुळे मेटाबॉलिझमचा जो रेट आहे तो चांगल्या रीतीने वाढतो आणि त्यामुळे खाल्लेलं अन्न व्यवस्थितरित्या पचन होते आणि त्यामुळे शरीरात चरबी साठत नाही. आणि हे सर्व घटक लिंबाचे साल आणि मधल्या गर मध्ये असतं तेच आपण नेमकं फेकून देतो. या सालीमध्ये लिंबाचा सर्वात मोठा घटक म्हणजे विटामिन सी लिंबाच्या रसापेक्षा 10 पटीने जास्त असतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये विटामिन फ असतं ज्याला आपण फिओनाईन्स असे म्हणतो. बाजारात आज उपलब्ध असणाऱ्या वजन कमी करणाऱ्या सर्व प्रोडक्ट्स मध्ये तुम्ही कोणत्याही कंपनीचे घ्या त्याच्यामध्ये ह्या फिओनाईनचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केलेला असतो. हे आपल्याला कृत्रिमरित्याने केमिकलचा वापर करून बनवून दिलेले असते. या लिंबूच्या सालीमध्ये नैसर्गिकरित्या जीवनसत्व फ भरपूर प्रमाणात मौजूद असतं. आपण फिओनाईन असे म्हणतो आणि ज्याच्याने वजन 10 पटीने कमी होते. वजन जास्त आणि झपाट्याने 10 पटीने कमी होत असते. आपण जे लिंबू पाणी बनवणार आहोत त्याच्यात आपण लिंबूचा रस तर खरा पण लिंबूचा गर आणि लिंबूच्या सालीचा पण आपण उपयोग करणार आहोत. त्याच्यातले बीज काढून फेकणार आहोत. बाकी सगळ्याचा आपण त्याच्यामध्ये उपयोग करणार आहोत. आणि म्हणून वजन कमी करण्यासाठी आपण जे लिंबू पाणी बनवणार आहोत त्याच्यात या सालीचा उपयोग खूप महत्वाचा आहे. लिंबू पाणीचे ड्रिंक बनवण्यासाठी 7 दिवसाचे ड्रिंक बनवून ठेवण्यासाठी 5 लिंबूचा आपण उपयोग करणार आहोत. 7 दिवसासाठी 5 लिंबू पुरेसे होतात आणि म्हणून आपण 7 दिवसाचे लिंबू पाणीचे ड्रिंक बनवण्यासाठी 5 लिंबूचा उपयोग करणार आहोत. हे 5 लिंबूंना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे
आणि धुतल्यानंतर त्यांचे 2 कापे करायचे आहेत आणि याप्रमाणे 5 लिंबू आपण तयार करून घ्यायचे आहेत. आता लिंबू कापून झाल्यावर ह्या लिंबू मध्ये ज्या बिया दिसत आहेत ना, ह्या बिया मात्र काढून घ्यायच्या आहेत. लिंबूचे साल आणि गर एवढं कडू नाही लागत जेवढे लिंबूच्या बिया कडू लागतात आणि म्हणून लिंबूच्या बिया आपण त्याच्यातून काढून टाकायच्या आहेत आणि मिक्सर मध्ये त्याचा रस आणि लिंबू साल सकट टाकून द्यायचे आहेत. त्याच्यात लिंबूचा रस पिताना जर बिया एखाद राहून गेल्या असतील आणि त्या मिक्सर मध्ये पडल्या असतील तर त्याही काढून घ्यायच्या आहेत. आता लिंबूचा रस आणि सालीचे मिक्सर मध्ये एक बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. बघा मी कशी बनवली, अशी बारीक पेस्ट बनवायची आहे. लिंबूची पेस्ट तुम्ही 7 दिवस पर्यंत फ्रीज मध्ये स्टोर करू शकता आणि 7 दिवस पर्यंतच त्याचा यूज करायचा आहे. 7 दिवसानंतर जर लिंबूची पेस्ट उरली तर ती फेकून द्यायची आहे आणि 7 दिवसानंतर परत नवीन लिंबूची पेस्ट तुम्ही अशी बनवायची आहे. लिंबूची ही पेस्ट स्टोर करताना तुम्ही हे लक्षात ठेवायचे आहे की ते आपल्याला एल्युमिनियमच्या किंवा पितळाच्या भांड्यामध्ये स्टोर करायचं नाही बरं का, कारण की त्याच्यामध्ये लिंबूच्या आंबटपणामुळे एक प्रकारचे विषारी पदार्थ तयार होतात आणि म्हणून त्याच्यात स्टोर करायचं नाही. सर्वात उपयुक्त म्हणजे काचेची बॉटल मध्ये तुम्ही त्याला स्टोर करा आणि काचेची बॉटल नसेल तरच तुम्ही स्टीलच्या भांड्यामध्ये स्टोर करू शकता. आणि या लिंबू पाण्याचा तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर उपाशी पोटी याचा उपयोग तुम्हाला करायचा आहे बरं का. हे लिंबू पाणी आता कसं बनवायचं आहे ते आपण पाहूया. हे लिंबू पाणी बनवण्यासाठी नेहमी कोमट पाणी घ्यायचं आहे आणि म्हणून मी पण एक ग्लास भरून कोमट पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमची ही लिंबाच्या पेस्टची 1 चमची लिंबूची पेस्ट टाकायची आहे. त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. शक्य असेल आणि तुम्ही शुगर पेशंट नसाल तर त्याच्यामध्ये 1 चमची तुम्ही मध घालू शकता, ज्याच्याने लिंबू पाणीचा स्वाद वाढेल. पण तुम्हाला शुगर असेल तर फक्त कोमट पाणी आणि त्याच्यामध्ये लिंबूची पेस्ट टाकून चांगलं ढवळून हे तुम्ही प्यायचं आहे. तुम्ही मधाचा उपयोग अजिबात करायचं नाही तर तुमची शुगर वाढून जाईल. एक साधे तेल तुटे असं होऊन जाईल आणि म्हणून शुगर पेशंट असेल तर मधाचा वापर तुम्ही अजिबात करू नका. हे लिंबू पाणी ड्रिंक सकाळी उठल्याबरोबर उपाशी पोटी घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर 1 तासभर काहीच खायचं नाही. चहा कॉफी सुद्धा घ्यायची नाही किंवा कोणतेही दुसरे पेय पण घ्यायचे नाही. 1 तासभर असंच राहायचंय, जेणेकरून लिंबू पाणी ड्रिंकचं शरीरामध्ये पूर्ण इफेक्ट होईल आणि आपलं शरीर पूर्ण डिटॉक्स होईल. सकाळी पोट रिकामं असतं कारण रात्री आपण 6-7 तास झोपलेलो असतो आणि म्हणून सकाळी पोट रिकामं असतं. लिंबू पाणीचा जो परिणाम आहे असर आहे डायरेक्ट आपल्या मेद म्हणजे की चरबीवर होतो. शरीरामधली चरबी किंवा मेद फास्ट वितळवण्याचं काम हे लिंबू पाणी करतं. लिंबू पाणी फक्त वजनच कमी करत नाही तर लिंबू पाणीने शरीरातील पुष्कळशा व्याधी पण निघून जातात. लिंबू पाण्याने पोट साफ होऊन जातं आणि म्हणून पोट साफ करण्यासाठी तुम्हाला कुठलेही एक्स्ट्रा औषध घेण्याची गरज पडत नाही. 1 ग्लास कोमट लिंबू पाणी पिल्याने 5 ते 7 मिनिटाचं तुम्हाला शौचास येते आणि पोट साफ होऊन जाईल. पोट व्यवस्थितरित्या साफ होत. त्याचबरोबर लिंबू पाण्याने शरीरामध्ये चपळता येते, स्फूर्ती येते, ताजेपणा येते, आळस पूर्णपणे निघून जातो. रोग प्रतिकार शक्ती याच्याने खूपच चांगल्या रीतीने वाढते आणि त्याच्यामुळे वारंवार आजारी पडण्याची समस्या निर्माण होत नाही. दात मजबूत होतात कारण की याच्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आहे. त्याचबरोबर हिरड्याही मजबूत होतात. तोंडाचा वास येण्याची समस्या पण पूर्णपणे निघून जाते. सर्वात महत्वाचे म्हणजे या उपचाराने लिंबूच्या पेस्टने शरीरातील सर्व विषारी द्रव्य पूर्णपणे निघून जातात आणि साफ होते. यकृत व्यवस्थितरित्या साफ होतं. यकृत आणि किडनीमध्ये जे विषारी द्रव्य असतात ते पूर्णपणे निघून जातात. त्यामुळे सतत सर्दी, पडसं होणं, खोकल्याची एलर्जी सारख्या गोष्टी दूर होऊन जातात. त्याचबरोबर शरीरामध्ये गॅस, वायू होण्याची समस्या पण पूर्णपणे निघून जाते. ऍसिडिटीची समस्या असते, ती ऍसिडिटीची समस्या पण ह्या लिंबू पाणीने पूर्णपणे निघून जाते. हे सर्व लिंबाच्या साली आणि रसमुळे होतं.
सकाळी उपाशी पोटीने लिंबू पाणी घेतल्याने अशा पुष्कळशा समस्या निघून जातात. लिंबूच्या पेस्ट वालं लिंबू पाणी सकाळी उपाशी पोटी घेतल्याने रक्त शुद्ध होते आणि त्यामुळे चर्मरोग, त्वचावर खाज येणे, त्वचावर लाल होणे, त्वचावर मुरुंग येणे सारख्या समस्या पण निघून जातात. हा असा उपयोगी लिंबू पाण्याचा उपाय जो आहे तो गर्भवती महिलांनी करू नये, बाकी सर्व करू शकतात. लिंबू तर सर्वत्र उपलब्ध असतात आणि ही पेस्ट तुम्ही एकदा बनवून 7 दिवस पर्यंत स्टोर करू शकतात. म्हणजे तुम्ही 7 दिवस पर्यंत याचा उपयोग करू शकतात. म्हणजे तुम्हाला रोज रोज लिंबूची पेस्ट बनवण्याची पण झंझट नाही. 7 दिवसानंतर या पेस्टचा उपयोग अजिबात करायचा नाही बरं का. त्याच्यानंतर तुम्ही नवीन बनवायची आहे. गरम लिंबू पाणी पेस्टचा उपयोग फक्त तुम्हाला कमीत कमी 15 आणि जास्तीत जास्त 21 दिवस हा उपाय तुम्हाला करायचा आहे. 21 दिवसात तुमचे 10 किलो वजन खात्रीशीर झपाट्याने 10 किलो वजन कमी झालेले तुम्हाला दिसेल. कुठलीही डाएट न करता, कुठलीही एक्सरसाइज न करता, फक्त मी सांगितल्या त्या रीतीने लिंबू पाणी बनवा आणि तुमचं वजन तुम्हाला हवं तेवढं हमखास कमी करा. तुम्हाला जेवढं वजन कमी करायचं आहे त्याप्रमाणे या लिंबू पाण्याचा उपयोग तुम्ही करायचा आहे. तुमचं वजन आटोक्यात आलं की हा लिंबू पाण्याचा उपचार बंद करायचा आहे. तुमच्या शरीरातील इतर आजार पण निघून जातील. याप्रमाणे लिंबू पाणी बनवा, तुमचे वजन झपाट्याने कमी करा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून द्या. सबस्क्राईब करणे फ्री आहे आणि म्हणून नक्की सबस्क्राईब करून द्या आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा. मी याप्रमाणे माझ्या याच्यावर दुसरे पुष्कळसे वजन कमी करण्याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईन. ते व्हिडिओ पण तुम्ही लिंक टच करून नक्की पहा. अशाच नव्या व्हिडिओ मध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय श्री कृष्ण.